नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण इथे बनवणार आहोत टोमॅटो केचप। हो, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने टोमॅटो केचप बनवणार आहोत। तुमच्याकडे जी काचेचे जार बॉटल्स अवेलेबल असतील त्यात तुम्ही ही स्टोर फ्रीजमध्ये आरामात 2 ते 3 महिने स्टोर करून ठेवू शकता। अजिबात हे टोमॅटो केचप खराब होणार नाही आणि चवीला तर अगदी उत्तमच, बाजारापेक्षाही भारी होणार आहे टोमॅटो केचप। तर अगदी सोप्या पद्धतीने चला तर बघूया कसं मी हे बनवलंय। इथे मी 1.5 किलो टमाटर घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे टमाटर आबाडधोबाड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि या टमाटरमध्ये मी इथे 10 खजूर घेतले आहे, बिया काढून घेतला आहे। एक अख्खा कांद्याचा वापर केला आहे आणि थोडे 15-20 लसणाच्या पाकळ्यांचा वापर केला आहे। हे गळून जाईल इथपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात हे सगळं होऊन जाईल आणि यात कोणत्याही पाण्याचा आपण वापर करणार नाही आहोत। आता हे आपलं झालं आहे, ह्याला मी थंड करून घेते। सोबतच आपल्याला एक गरम मसाल्याची पोटली तयार करायची आहे। इथे दालचिनीचा एक तुकडा, लवंग आणि काळी मिरी घेतली आहेत। ही पोटली आपण नंतर टमाटर पेस्ट झाल्यावर ह्याचा वापर करणार आहोत। ह्याला साईडला ठेवून घेऊया। आता इथे टमाटरची प्युरी मी करून घेतली, जी टमाटर थंड करून घेतलं होतं। आता हे टमाटर प्युरी झाल्यावर आपल्याला ह्याला गाळून घ्यायचंय, कारण की आपल्याला आपली टमाटरचं केचप पूर्ण एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीवर पाहिजे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी तुम्हाला थोडासा टमाटरचं प्युरी गाळून दाखवते कशा प्रकारे तुम्हाला ही गाळून घ्यायची आहे। गाळून घेतल्याने काय होणार, ज्या टमाटरच्या बिया आहेत त्या पूर्णपणे साईडला होतील आणि आपला टोमॅटो केचप बाजारापेक्षाही एकदम मस्त भारी होईल। मी इथे टोमॅटो केचप स्पायसी बनवणार आहे। तुम्हाला स्पायसी बनवायचा नसेल तर तुम्ही ती मसाल्याची पोटली स्किप करू शकता आणि मी पुढे तिखटही वापर करणार आहे, लाल तिखटचा, तुम्ही तेही स्किप करू शकता। हे प्रकार तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। सगळ्या बिया वेगळ्या झाल्या आहेत। अशा प्रकारे मी सगळं गाळून घेतलं आहे। बघा क्वांटिटीमध्ये हे एवढं झालेलं आहे। आता ह्याला आपण पुन्हा गॅसवर सेम पातेल्यामध्ये टाकूया। आता जी पोटली मसाल्याची मी तयार केली होती ती आपण ऍड करून घेऊया। आता आपण ह्याला छान आपल्याला उकळी करून घ्यायचं आहे। उकळी करायला जवळजवळ आपल्याकडे 15-20 मिनिटं जातील आपल्याला। आता आपण यात मीठ आणि साखरेचा चवीनुसार वापर करणार आहोत। मी सुरुवातीला कमी साखर टाकली होती, नंतर मी टेस्ट करून यात साखर टाकली आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी याला खट्ट-मिट्ट करणार आहे। आपला चटपटा सॉस होणार आहे, तर मी यात लाल तिखटचा समावेश केला आहे। तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्किपही करू शकता। ह्याला छान गदा अशी बुडबुडे येऊस तर छान उकळी येते, त्याप्रमाणे आपल्याला छान याला उकळून घ्यायचं आहे। हा टोमॅटो सॉस तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवा, बाजारापेक्षाही छान टोमॅटो केचप होणार आहे। आता हा टोमॅटो केचप टिकवून ठेवण्यासाठी आपण इथे विनेगरचा वापर करणार आहोत। 1.5 किलो टमाटरसाठी जवळजवळ अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी, अगदी थोडंसंच कमी आपण विनेगरचा वापर घेणार आहोत। हे टोमॅटो केचप कसं झालंय हे तुम्ही बघू शकता, मी टेस्ट करून दाखवलंय। हे टोमॅटो केचप घरच्या घरी बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।